येतोय का सांगा मला. आवाज येतोय का माझ्या सगळ्यांना. यस. यस. ओके. ममता नेटवर्क चेक कर जरा तुझं, कारण सगळ्यांना आवाज जातो. आवाज. येतोय आता. हो. ओके चला, तर आपण फर्स्ट स्टँडर्डपासून सुरुवात करणार आहोत. फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मिडियम आणि त्यानंतर मराठी मीडियम. ओके. आराध्या अँड रिद्धी इज देअर, राईट. चला, वी विल स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड. सगळ्यांनी ओरलला पोयम बोलून दाखवली का नीट सांगा. तुमची ओरलची एक्झाम झाली ना. रिद्धी, आराध्या, पोयम बोलून दाखवल्या. ओके गुड. चला, okay, we will start from this lesson number 8. Where is cat? See, this little cat is going to the park. She is sitting in the car. Let's where she is. Okay, चला बघा. कुठे कुठे आहेत कॅट. द कॅट इज ऑन द कार. फर्स्ट आहे बघा. हे या काय आहेत, याला प्रिपोजिशन्स म्हणतात. ओके, हे आहेत प्रिपोजिशन्स जे तुम्ही नंतर एकदम डिटेलमध्ये शिकाल जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डमध्ये जाल. त्या अगोदर इथे यांना कसं वापरायचं, कशाला काय म्हणतात ते मी आता तुम्हाला शिकवणार आहे बघा. जेव्हा मांजर कारच्या वर आहे तेव्हा आपण काय म्हणायचं, ऑन. च्या वर असणे म्हणजे ऑन. सगळ्यांनी लक्ष द्या, ग्रामॅटिक भाग आहे हा, सगळ्यांना उपयोगात येणार आहे. लक्ष द्या. चला, द कॅट इज ऑन द कार. सेकंड काय लिहिलेलं आहे रिद्धी वाच. व्हॉट इज दिस. Cat is in the car. Yes, the cat is in the car. Third is, where is third? Yes. Okay, Aradhya, read this. Aradhya, cat is. काय लिहिलेलं आहे Three वाच. is Behind. बिहाइंड. मग Behind. आपलं सेंटेन्स, ओके, मग आपलं सेंटेन्स काय होणार, द कॅट इज. बोल माझ्या मागे. Start is द बिहाइंड द कार. behind the car. Very good. Yash. Yash, fourth one is, read this Yash. What is the fourth one? The cat is. यश आहे ना. यस. यश इज देअर ना. यश, पुट ऑन युअर माइक. आता आवाज येतोय का माझा. रिद्धी, एम आय ऑडिबल. एम आय ऑडिबल. आयशा. ओके, यश. यश, तुझा माईक ऑन कर आता आणि वाच हे. द कॅट इज, काय लिहिलेलं आहे हे. The cat is under the cat car. कार. गुड. Next who will read this one. Aisha. Aisha, read this. The cat is. Fifth one. Fifth one is. ओके, फर्स्ट स्टँडर्डवालेच कंटिन्यू करतील. रिद्धी, व्हॉट इज द फिफ्थ वन. द कॅट इज. The cat is near. नियर द कार.
Then Aradhya, this one. The cat is. The cat is Hmm? NEAR. Nahi. Sixth one. The car is Cat is BESID beside beside the cat. Car. the the cat. Yash, seventh one. The cat is fat. Yes. बघा आता इकडे बघा. Away On. him to Far far away from the the car. car. येस. सी. आता सगळ्यांनी लक्ष द्या इथे. ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर असणे. आता जर तुम्ही टेबलवर बॉल ठेवला तर आपण काय म्हणणार, द बॉल इज ऑन द टेबल. ओके. द कार इज इन द कार. सॉरी, द कॅट इज इन द कार. इन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आत असणे. ती कॅट आत बसली आहे ना गाडीच्या, म्हणून तिथं म्हटलं गेलेलं आहे द कॅट इज इन द कार. आता इथे बघा, ही मांजर कुठे उभी आहे, गाडीच्या मागे उभी आहे. त्याला म्हणायचं बिहाइंड. मागेला काय म्हणायचं, बिहाइंड. म्हणून काय म्हटलं आहे, द कॅट इज बिहाइंड द कार. फोर्थ आहे. फोर्थ जी कॅट आहे ती कुठे बसलेली आहे, गाडीच्या खाली आहे, बरोबर. मग तिला म्हणायचं द कॅट इज अंडर द कार. फिफ्थ वन इज, फिफ्थ कॅट काय आहे, जवळ आहे कारच्या. जवळला म्हणायचं नियर, NEAR, नियर. मग आपण या सेंटेन्सला म्हणणार द कॅट इज नियर द कार. आता ही कॅट आहे ती जवळ आहे पण त्याच्या बाजूला आहे, एकदम चिकटून आहे का, नाही. सिक्स नंबर. मग त्याला काय म्हणायचं, बिसाइड, एखाद्या गोष्टीच्या जवळ असणे. द कॅट इज बिसाइड द कार. आणि ही मांजर तर कारपेक्षा लांब आहे. मग इथे म्हणायचं लांब असणे म्हणजे फार, फार अवे. मग आपण म्हणायचं द कॅट इज फार अवे फ्रॉम द कार. ओके. मग तुम्ही सेंटेन्सेस कसे लिहिणार, द कॅट इज इन द कार, द कॅट इज ऑन द कार. ओके. अशा प्रकारे तुम्हाला इथे नंबर्स दिलेले आहेत, ते इथे तुम्ही फिल करायचे आहेत. तुमचा आहे पेज नंबर 41. त्या अगोदर मला सांगा, आराध्या, रिद्धी आणि यश, काय करायचं आहे ते समजलंय, कशाला काय बोलतात ते समजलंय, सांगा. ओके. मग मी आता विचारते, मला सांगा मराठीतून कशाला काय म्हणायचं. ओके. ऑन. ऑन म्हणजे काय सांगा, ऑन कोण सांगणार, हँड रेज करा, हँड रेज करा. ऑन म्हणजे काय, द कॅट इज ऑन द कार. म्हणजे ऑन म्हणजे कुठे आहे ती कॅट. येस रिद्धी, कारच्या वरती आहे. कारच्या वरती आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे द कॅट इज इन द कार. इन द कार, इन असणे म्हणजे कुठे असणे सांगा. इन द कार म्हणजे कुठे आहे ती, यश. कारच्या आतमध्ये. आतमध्ये. व्हेरी गुड. नेक्स्ट, बिहाइंड द कार. द कॅट इज बिहाइंड द कार. बिहाइंड असणे म्हणजे कुठे असणे सांगा. बिहाइंड, बिहाइंड असणे कुठे असणे सांगा. येस यश. आराध्या, रस्तीच्या तू सांगणार, बिहाइंड, द हा कॅट इज यस बिहाइंड. हां. कार कारच्या मागे आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे द कॅट इज अंडर द कार. रिद्धी, द कॅट इज अंडर द कार म्हणजे कुठे आहे, कारच्या खाली आहे. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला सगळं समजलं आहे ना. मग आता पेज नंबर 41चे हे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते तुम्ही लिहू शकाल. जर काही प्रॉब्लेम झाला तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत, नंबर वाईज ते ऑप्शन तिथे लिहायचे आहेत. येस. आरुष, आरुष तू नेहमीप्रमाणे लेसन संपल्यावर जॉईन केलेलं आहेस, त्यामुळे पेज नंबर 41, पेज नंबर 41वर जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते लिहायचे आहेत. त्याचे आन्सर्स इथे दिलेले आहेत पिक्चरमध्ये. ओके. समजलं आहे फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम.
येस लिहू टीचर शकाल वैभव तर लिहायचे ना? हो. येस एव्हरीवन विल राईट. ओके स्टार्ट ना. मराठी मीडियम फर्स्ट स्टँडर्ड कोण कोण प्रेझेंट आहे? ममता आणि फर्स्ट स्टँडर्ड मराठी मीडियम. रेज युअर हँड. हँड रेज करा. चला फक्त ममता आहे का? ओके. आणि हा जो आय डी आहे राजेश कुमार, माइक ऑन कीजिए. राजेश कुमार हा आय डी आहे. माइक ऑन करा प्लीज. मला स्टुडंटचं नाव सांगा. ओके जस्ट अ सेकंड. ममता मराठी मीडियमसाठी आता आपण डायरेक्टली तुमची जी दुसरी सामायिक परीक्षा येणार आहे तिचाच अभ्यासक्रम चालू करणार आहोत. कारण मराठी मीडियमवाल्यांनी लेट जॉईन केलं आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आपला जो सिलेबस आहे तो मागे राहिलेला आहे आणि फर्स्ट सेमिस्टरचा आता तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. पहिल्या परीक्षेचं तुम्हाला आता नाही विचारणार. त्यामुळे आपली जी दुसरी परीक्षा आहे तिच्यापासूनच आपण चालू करणार आहोत. ओके. टीचर सरळ सांगा तुमचा मला स्टुडंट. आवाज नाही आहे. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? सांगा चॅटबॉक्समध्ये. येस टीचर. सेकंड स्टँडर्ड ममता, तुझ्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तुला माझा आवाज येत नाही. आत्ता येत असेल तर सांग मला, कारण मला तुलाच शिकवायचं आहे. टीचर खरखर येत आहे. मग तो तुझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, कारण बाकी सगळ्यांना क्लिअर आवाज जातोय. टीचर नेटवर आहे. एकदा लेफ्ट कर आणि परत जॉईन हो. लक्ष, त्यानंतर आयशा, सोहम, माझा आवाज क्लिअर येतोय? येस. ओके ओके. ममता, आत्ता आवाज येतोय का माझा? हो टीचर. हां, इथे लक्ष द्यायचं आहे. आता आपण तुझं लेसन घेणार आहोत. आपण डायरेक्टली शेवटचे 2 युनिट घेणार आहोत आता. ओके. सेकंड स्टँडर्ड तुम्हाला आपलं किती शिकवून झालंय ते माहिती आहे. त्याच्या पुढचा लेसन रीड करत बसायचा आहे. सेकंड स्टँडर्ड ममता, तुझं इंग्लिशचं बुक काढलंय ना तू बाहेर? आता मी हो शिकवताना मी टीचर. पेज नंबर सांगणार. ओके, पेज नंबर सांगणार, तिथून सुरुवात करायची आहे आपल्याला. चला, आपण पहिल्यांदा तुझे युनिट चेक करूया. तुला आहेत 8 युनिट. ओके, तो 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर आपण आज युनिट 5 पासून सुरुवात करणार आहोत, तुझे सेकंड सेमिस्टरपासून. ओके, चला. नंबर सॉन्ग. आपण सिलेबस पुढे करायला घेतलेला आहे, कारण डायरेक्टली आता जी सामायिक परीक्षा येणार आहे, दुसरी सामायिक परीक्षा, त्याचा सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे. ओके, तुम्ही लेट क्लास जॉईन केला त्यामुळे अगोदरचा सिलेबस आपण पहिल्या परीक्षेसाठी कव्हरअप करू शकलो नाही. चला, आता आपण दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करणार आहोत. हे आहे नंबर सॉन्ग.
ओके. पहिल्यांदा मी वाचून दाखवते, समजून दाखवते आणि त्यानंतर ममता तू माझ्या मागे बोलायची आहे कविता. ओके. चला, नंबर सॉन्ग पेज नंबर आहे 38. पेज नंबर 38 काढ. 1, 2, 3 and 4 plant the trees more and more. 5, 6, 7 and 8 plant the trees near the gate. 9 and 10, 9 and 10 plant the trees double of 10, double of 10. काय सांगितलं आहे या नंबर सॉन्गमध्ये बघा. 1, 2, 3, 4 plant the trees more and more. तुम्ही जास्तीत जास्त झाडं लावत राहा. 5, 6, 7 and 8 plant the trees near the gate. आणि तुम्ही गेटजवळ झाडे लावा. 9 and 10, 9 and 10 plant the trees double of 10, double of 10. आणि आता तुम्ही एवढी झाडं लावा की ती 10च्या पण दुप्पट असतील. एवढी झाडं तुम्ही लावत राहा, असं इथे या सॉन्गमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. कविता समजली आहे ममता? हो टीचर. हां, चल आता माझ्या मागे बोल. हां, 1, 2, 1, 2, 3 and 4 3 and 4 plant the tree plant the tree more and more. more and more. 5, 6, 5, 6, 7 and 8 7, 8, 7 and 8 7 and and 8 हां, plant the trees plant the tree near the gate. near the gate. 9 and 10, 9 and 10, 9 and 10 9 and 10 plant the trees plant the tree double of 10, double and 10 double of 10. double and 10. व्हेरी गुड. आता मला ही फुलं मोजून दाखवायची आहेत तू. ओके. चल, याच्यात टीचर किती फुलं तुमचा आवाज आहेत? कमी होतोय. इथे किती फुलं आहेत सांग मला ममता. 1, 1. ही किती फुलं आहेत? 2, येस. ही किती आहेत? 3, येस. ही किती आहेत? 4, व्हेरी गुड. ही किती आहेत बघ? 5, येस. ही? 6, येस. ही? 7, व्हेरी गुड. 8, ओके. ही किती आहेत? 8, येस. ही किती आहेत? 9, आणि ही? 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आहे? फुलं काढायची आहेत आणि वन टीचर तुमचा फ्लावर. आवाज कमी होतोय. ओके, वेट टीचर वेट. स्पेलिंग पण लिहायची आहे. हो, मी सांगते बघ कसं करायचं आहे. हे बघ, एक फूल काढायचं. तिथे दिलीत तशी नाही, साधी फुलं काढायची. ओके, पटापट. इथे लिहायचं 1 फ्लावर. 2 फुले काढायची. 2 फ्लावर्स. असं 10 पर्यंत लिहायचं. ओके. येस, समजलं ममता? हो टीचर. समजलंय? हां, तुझ्या बुकच्या पेज नंबर 38 वरून लिही. ओके. ओके, चला. सेकंड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. माझा आवाज क्लिअर येतोय का आता? आयशा? येस. कोण कोण प्रेझेंट आहे? आयशा आणि लक्ष. येस.
ओनली 2 आर देअर फ्रॉम इंग्लिश मीडियम, राईट? ओके, चला. ओके, लेट्स स्पीक. एक रीडिंग कन्व्हर्सेशन आहे तुमच्यासाठी. एक पहिल्यांदा मी वाचून दाखवते आणि नंतर आयशा आणि लक्ष तुम्ही वाचून दाखवायचं आहे. ओके, लक्ष कॅमेरा बंद कर. चला. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग अमेय. बघा, तुम्ही सुद्धा तुमच्या टीचरला गुड मॉर्निंग विश करता ना, तसं अमेय पण गुड मॉर्निंग म्हणत आहे. टीचर पण त्याला गुड मॉर्निंग म्हणून रिप्लाय देत आहे. आता अमेय आणि आईमधलं कन्व्हर्सेशन आहे. आई, आय स्टूड फर्स्ट इन द क्लास. अमेय का म्हणत आहे, आई मी शाळेत पहिला आलो. आई म्हणते, आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. आई म्हणते की मला तुझा गर्व आहे. बाबा, आय वॉन द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स. मुलगी म्हणत आहे की बाबा मी मॅच जिंकले. बाबा तिचं अभिनंदन करत आहे. थँक्यू ग्रँडफा फॉर टेलिंग मी इंटरेस्टिंग स्टोरीज. तो मुलगा काय म्हणत आहे, आजोबा धन्यवाद, तुम्ही मला खूप छान छान गोष्टी सांगितल्यात. यू आर ऑलवेज वेलकम माय चाइल्ड. मग आजोबा काय म्हणत आहेत, आपण थँक्यू म्हटल्यावर वेलकम म्हणतो ना, तशा प्रकारे आजोबा त्याला रिप्लाय देत आहे. यू कॅनॉट पार्क द कार हिअर. आय एम सॉरी सर. इथे काय झालं आहे, एक व्यक्ती, इट्स अ पोलीस मॅन, ते सांगत आहेत एका माणसाला की तुम्ही इथे कार पार्क करू शकत नाही. मग कारमधील व्यक्ती सॉरी म्हणत आहे. ओके ओके, समजलंय का? सेकंड स्टँडर्ड, हॅव यू अंडरस्टूड? जिज्ञासा, वाय सो लेट? मॅम माझा स्कूलचा क्लास होता ना म्हणून लेट झाली. किती वाजेपर्यंत असतो? माझा 2:30 ते 22 पर्यंत असतो. ओके. आणि स्कूल चालू नाही झालं का फिजिकली? नो मॅम. नो. ओके, चला. मी फक्त एक कन्व्हर्सेशन घेतलेलं आहे जिज्ञासा, एक्स्ट्रा काहीही झालेलं नाही आहे तुमचं. त्यामुळे आता तुम्ही मला ते कन्व्हर्सेशन वाचून दाखवायचं आहे. ओके, पहिल्यांदा आयशा, यश अँड देन जिज्ञासा. लेट्स स्टार्ट. आयशा, टेक आउट युअर पेज नंबर 44. पेज नंबर 44. ओके, चला. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग अमेय. आई, I इफ to यू डोंट नो द वर्ड, येस, जर वर्ड येत नसेल तर स्पेलिंग वाचा. आय विल टेल यू द वर्ड. ओके. FIRST first फर्स्ट. in the class येस. in I my आय एम I am PROUD प्राऊड proud of you my SON सन. son son सन सन सन, हां. son BA Baba. I on the MATCH मॅच. math. Congratulations
A-N-K. Thank. Then thank you. Grandpa. Grandpa. Grandfather. Grandpa. 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 For Telling. Telling. Telling me. Interesting. 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 Stories. Stories. Story. U R A L W A Y S. Always. Always. WELCOME. Welcome. Teacher complete. Okay. My Hmm. CHILD. 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 Yes. Y-A-U. U Hmm. CANNOT. 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 PARK. 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 YOUR. 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 Hmm. CAR. Car. Hmm. HEAR. Here. Air. ISAMM. Hmm. SSORRY. I am Sorry, sorry, sir. sir. हं. परत एकदा बोल. आय एम सॉरी सर. I am sorry, sir. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. छान वाचला आयशाने. ओके, लक्ष तू वाच. लक्ष आहे का? Good morning, teacher. हं. Good MORNING. मॉर्निंग. Morning. AMEY. अमेज. Reading. अमेज. Amen. And I हं. store hill in the sea I stood first in the class. class. I am fully Proud. स्पेलिंग वाच. PROUD प्राऊड. proud of हं. am प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. वाच Baba लवकर. I Baba I when वॉन. there वॉन. one
there, the THE the. the man, Congratulations. 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 Grand थांबा जरा लक्ष 2 मिनटं माईक बंद कर फक्त. काय झालं? कोणाचा माईक ऑन होता आता? काय प्रॉब्लेम आहे कोणाला? ओके लक्ष कंटिन्यू. Thanks you. Great. थँक्यू. Thanks you. Great. ग्रँडपा. Grandpa. Um, Ready. फॉर टेलिंग. Ready. Ready. INTERESTING. इंटरेस्टिंग. Listen in story. येस. You are ALWWAYS. ऑलवेज. Always welcome my crowd. चाइल्ड. Right. You can यू कॅन नॉट. you cannot you are पार्क. पार्क युअर. CR. पार्क युअर कार. Then arbor. I am sorry, sir. ओके गुड. जिज्ञासा. जिज्ञासा कुठं नाही माईक. Yes, ma'am. That was speak. Good morning, Good morning, teacher. Good morning, AMEY. अमेय. I stood फर्स्ट. first in the class. I am proud of you, my son. व्हेरी गुड. Baba, I hold the market. आय वॉन द मॅच. I won the match. CONGRATULATIONS. कॉंग्रॅच्युलेशन्स. Congratulations. Thank you. Thank you. Thank you, Grandpa. GRANDPA. ग्रँडपा. Grandpa from TELLING. फॉर टेलिंग. For telling मी. me INTERESTING. इंटरेस्टिंग. Injection STORIES. स्टोरीज. URALWAYS. ऑलवेज. You are always welcome, my CHILD. चाइल्ड. You
You cannot park your car here. हियर. Yes, I am sorry, sir. ओके, इथे हिअरचं स्पेलिंग तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. HEAR हिअर म्हणजे ऐकणे. ओके, तुम्हाला आपला इथे जागेचं हिअर असेल तर स्पेलिंग काय असतं? HERE, बरोबर. ते स्पेलिंग फक्त चेंज करा तिथे आणि लिहा. चला कन्व्हर्सेशन लिहून काढा पेज नंबर 44 वरचं. जिज्ञासा, आयशा अँड लक्ष. फक्त HEAR हिअरच्या जागी लिहा HERE हिअर. ओके. मराठी मीडियम सेकंड स्टँडर्ड कोण कोण प्रेझेंट आहे? HEAR हिअर आहे ना लक्ष? हे बघ इथे हा HEAR हिअर आहे ना, त्याच्या जागी आपल्याला HERE हिअर लिहायचं आहे. हा HEAR हिअर नाही, HERE हिअर हा लिहायचा आहे. ओके. येस. चला Yes. स्टार्ट रायटिंग. मराठी मीडियम कोण कोण प्रेझेंट आहे? पियुष, देन सोहम, राईट? येस. मराठी मीडियमवाल्यांनी हँड रेज करा. चला सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियम. सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियमवाल्यांनी हँड रेज करा. सोहम, यू आर फ्रॉम मराठी मीडियम ना? पियुष, पियुष तू सुद्धा मराठी मीडियमला आहे ना? चला सेकंड स्टँडर्ड मराठी मीडियम कोण कोण आहे? हँड रेज करा पटकन. पियुष, यू आर ऑल्सो फ्रॉम मराठी मीडियम, राईट? ओके, लेट इट बी. सोहम, माझा आवाज क्लिअर येतोय? सोहम माईक चालू कर. Yes, teacher. माझा आवाज क्लिअर येतोय का? Yes. चला आपण तुमचं सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आजपासून चालू करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट. Yeah. अजून कोणी मराठी मीडियममधून असेल तर प्लीज लक्ष द्या. येस लक्ष, एनी प्रॉब्लेम? Yes. हो, सगळे कन्व्हर्सेशन लिहा. Okay. Thank you. मॅम चित्र पण करायचं आहे? नो नो नो, नो पिक्चर ड्रॉइंग. चला सोहम, पे अटेन्शन ओवर हियर. ओके, तुम्हाला युनिट्स आहेत. लेट मी चेक फर्स्ट. ओके, आपण युनिट 3 पासून सुरुवात करणार आहोत. ओके, युनिट 3. माईक बंद करा. माईक चालू आहे, बंद करा. एव्हरीवन विल पुट देअर माईक ऑफ.
सोहम माईक बंद करायचा आहे. ओके, ॲक्शन सॉन्ग आहे 3.1. You put your right hand in, you put your right hand out. You put your right hand in and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie and turn yourself around. That's what it's called about. बघा काय सांगितलं इथे. ॲक्शन सॉन्ग आहे. ती मुलं एक प्रकारची ॲक्शन करत आहेत. चित्रात मुलं दिसत आहेत का? पेज नंबर काढायचा आहे सोहम. पेज नंबर 34. हां, तर ती चित्रात मुलं दिसत आहेत. ती काय करताय? एक प्रकारची ॲक्शन करत आहेत. ते काय सांगत आहेत? तुम्ही तुमचा राईट हँड सर्कलच्या आत घ्या आणि आत घ्या, बाहेर काढा, आत घ्या, बाहेर काढा. यू पुट इट इन अँड यू पुट इट आउट. देन परत राईट हँड आत घ्या आणि त्याला हलवा. यू शेक इट ऑल अबाउट अँड डू द बुगी वुगी. आणि आता तुम्ही बुगी वुगी असा डान्स करा. अँड टर्न युअर सेल्फ अराउंड. आणि तिथेच गोल फिरा. ओके, त्यानंतर आपण लेफ्ट हँड घ्यायचा आहे आणि लेफ्ट हँड घेऊन सुद्धा तीच ॲक्शन करायची आहे. यू पुट युअर लेफ्ट हँड इन, यू पुट युअर लेफ्ट हँड आउट. आता लेफ्ट हँड तुमचा डावा हात आत घ्यायचा आहे, परत त्याला बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत आत घेऊन शेक इट ऑल अबाउट, त्याला हलवायचं आहे. डू द बुगी वुगी, डू द बुगी वुगी अँड टर्न युअर सेल्फ अराउंड. आणि आता तुम्ही त्याला तिथे गोल फिरून तुमचा डान्स करायचा आहे. ओके, समजलंय? सोहम, कविता समजली आहे? ओके, चला आता काय करायचं आहे? हे जे शब्द आहेत ते मला वाचून दाखव. RIGHT, राईट. पुढचा वाच. LEFT, लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा, डावी बाजू. ओके, थर्ड वाच. शेक. टर्न. अराउंड. हँड. ओके, आता स्पेलिंग लिहून काढ. पेज नंबर 34. फर्स्ट स्टँडर्डचं लिहून झालं, राईट? आराध्या कम्प्लीटेड, रिद्धी कम्प्लीटेड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. ओके, यश सुद्धा कम्प्लीटेड. टीचर माझा पण कंप्लीट आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. आता मी तुमचं बुक टीचर डन. चेक करते. ओके, रिद्धी, रिद्धी, शो मी युअर बुक. Yes, good. Next is Yash. Yash, show me your book. Okay, yes. Aradhya.
Aradhya, show me the book beta. Okay. Okay. त्यानंतर आरुष बुक दाखव. Very good. Okay. Teacher Okay. complete. Okay. So first, okay, just wait, just a second. First standard English medium completed. Then Mamta, have you completed writing? Mamta, Teacher. complete. Show me book दाखव. व्हेरी गुड. आता कविता लर्न करायची आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला मला कविता पाठ करून दाखवायची आहे. येस, चालेल, बंद कर. नेक्स्ट सेकंड स्टँडर्ड सगळ्यांचं झालंय का? सेकंड स्टँडर्ड कोणाकोणाचं झालंय? हात रेज करा. सोहम बुक दाखव. टीचर जिज्ञासा. येस बेटा. ओके ओके, सोहम तू सुद्धा कविता लर्न करायची आहे. जिज्ञासा, शो मी द बुक. टीचर. ओके, गुड. अजून कोणाचं झालंय? येस, जिज्ञासा, पुट. आयशा, देन लक्ष. डन. चला, वी आर गोइंग टू स्टॉप No ओव्हर teacher. हिअर. मेक इट फास्ट. बघा, सगळ्यांना आज शिकवलेलं सगळं समजलंय. फर्स्ट स्टँडर्ड आपण प्रिपोजिशन शिकलो ना. इन, ऑन, Yes. बिहाइंड. येस, एव्हरीथिंग हॅज बीन अंडरस्टूड बाय यू. ओके. देन फर्स्ट स्टँडर्ड मराठी मीडियम. ममता, आपण एक कविता शिकलो 1 to 10 नंबर्स वाली. पोएम पूर्ण समजली आहे का तुला? सेकंड स्टँडर्ड द कन्व्हर्सेशन. वी हॅव लर्न द कन्व्हर्सेशन. तुम्हाला कन्व्हर्सेशन समजलंय का नीट? जिज्ञासा, आयशा अँड लक्ष. येस, ओके. अँड मराठी मीडियम सोहम, पियुष, तुमची जी कविता आपण शिकलो ॲक्शन सॉन्ग 3.1 समजली आहे का? ओके. तर याच्याशी रिलेटेड जो काही होमवर्क असेल तो तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टेड व्हॉट्सअप ग्रुपवर आणि गुगल क्लासरूमवर पण पाठवला जाईल. तिथे केलेला होमवर्क नेहमी अपलोड करायचा आहे. ओके, चला आता यू कॅन लीव द क्लास. यू कॅन लीव द क्लास नाव. Bye teacher. बाय Bye बाय. teacher. Bye teacher. Bye बाय teacher. Bye teacher. Bye बाय teacher. बाय. वेलकम. बाय.